तैयार है सब लोग? कितने लोग तैयार हैं सीखने के लिए? हालेलुया, मैं भी तैयार हूँ। दुनिया में जितने भी लोग हैं उनको जब कुछ चाहिए होता है तो वो किससे मांगते हैं? किससे मांगते हैं? हॅलो, कोणाकडे मागतो आपण? बोलत नाहीच कोणीच. तुम्ही बोललात नाही तर मला बोलता नाही येणार. कोणाकडे मागतो आपण? किससे मांगते हैं हम? प्रभु से मांगते हैं, प्रार्थना करते हैं और प्रभु हमें देता है. वैसे प्रभु भी हमसे कुछ मांगता है. परमेश्वर सुद्धा आपल्याकडून काहीतरी मांगतो. जब हम सच्चाई को नहीं जानते थे, जब हम प्रभु यीशु मसीह को नहीं जानते थे, जब हम दुनिया की हर एक देवताओं की पूजा करते थे, तो हमें पता था कि उस परमेश्वर को, उन देवताओं को क्या चाहिए था, उनको क्या लगता था. माहीत आहे की नाही? त्या देवांना काय काय द्यावं लागायचं? कोण सांगेल का एक एक जरासं? मोठ्याने बोला ना. नारळ लागायचं. अजून काय? हार, अगरबत्ती. हार आणि अगरबत्ती द्यावी लागायची, त्याला द्यावी लागायची. अजून हां, धूप. अजून सगळे विसरलेले आहेत. हां, कोंबडी. अजून बकरा पण लागायचा. अजून काही देवांना बैल पण लागतो. आणखीन काय? उपवास करावे लागायचे. बरोबर ना? खूप काही आपण त्या देवांना देत होतो. खूप काही ते देव आपल्याकडून मागत होते आणि आपण देत होतो. बहुत सारी बातें, बहुत सी चीज़ें तब हम परमेश्वर जानकर उसको अर्पण करते थे, देते थे. लेकिन जब हमने सच्चाई जानी तो अब हमें ये यहाँ पर खूब बहुत अच्छी तरह से सीखने को मिलता है कि जैसे हम परमेश्वर से मांगते हैं वैसे परमेश्वर भी हमसे कुछ मांगता है. हालेलुया. देव, मग देव आपल्याकडून काय मागतो पहा. त्याच्यापूर्वी एक वचन पाहू. आता जसं की तुम्ही सांगितलं, जैसे कि हमने देखा कि वो परमेश्वर जिसको हम पहले पूजते थे, सच्चाई नहीं जानते थे, तब हम उसे क्या क्या देते थे? वो सारी बातें, है ना. अगरबत्ती, हार, फूल और क्या क्या दिया जलाते थे. कोई मुर्गा देता था, कोई बकरा देता था, है ना. लेकिन परमेश्वर का वचन क्या कहता है? देखिए, स्तोत्र संहिता, भजन संहिता 50 अध्याय, उसका 9 से 13 हम पढ़ेंगे. स्तोत्र संहिता 50 त्यातलं 9 ते 13 आपण वाचूया. वरना नंबर 659, भजन संहिता उसका 50वां अध्याय, वचन 9 से 13 तक. मैं न तो तेरे घर में बैल न तेरे पशुपाला से बकरे लूँगा, क्योंकि वन के सारे जीव जंतु और 1000 पहाड़ों के जानवर मेरे ही हैं. पहाड़ों के सब पक्षियों को मैं जानता हूँ और मैदान पर चलने फिरने वाले जानवर भी मेरे ही हैं. यदि मैं भूखा होता हूँ तो तुझसे न कहता, क्योंकि जगत और जो कुछ उसमें है वह मेरा है. क्या मैं बैल का मांस खाऊं या बकरों का लहू पीऊं? वचनामध्ये काय म्हटलंय पहा. मी तुझ्या घरातून खोंड किंवा तुझ्या कोंडवाड्यातून बोकडही घेणार नाही. आमचा परमेश्वर आम्हाला काय म्हणतो की मला या सगळ्या गोष्टींची गरज नाही. जो जीवित खुदा, जो सच्चा खुदा, वो हमसे क्या कहता है कि मुझे इन सारी चीज़ों की ज़रूरत नहीं है. 10वं वचन, कारण वनातला प्रत्येक पशु माझा आहे. हजारो डोंगरावरील गुरेढोरे माझीच आहेत. डोंगरातली सर्व पाखरे मी ओळखतो आणि रानातले वनपशु माझे आहेत. जर मला भूक लागली तर मी तुला सांगणार नाही, कारण जग आणि त्याच्यातला भरणा माझाच आहे. खोंडांचे मांस मी खाईन काय, किंवा बोकडांचे रक्त मी पिईन काय? तर याचं उत्तर काय आहे? नाही. हालेलुया.
हमारा परमेश्वर, हमारा प्रभु हमसे इसमें से कोई भी चीज़ हमसे नहीं मांगता, लेकिन कुछ बातें वो हमसे मांगता है। बहुत सारे बातों में से 5 महत्वपूर्ण बातें आज हम देखेंगे कि परमेश्वर हमसे क्या चाहता है, क्या मांगता है। उसमें से पहली बात हम देखते हैं। पहली बात अनुवाद की किताब में 10वां अध्याय वचन 12 और 13 हम पढ़ेंगे। अनुवादाचं पुस्तक 10वां अध्याय वचन 12 आणि 13। अनुवाद यानी हिंदी में व्यवस्था विवरण। यस, व्यवस्था विवरण। नंबर 229 व्यवस्था विवरण उसका 10वां अध्याय वचन 12 और 13। अब हे इज़राइल, तेरा परमेश्वर यहोवा तुझसे इसके सिवाय उसके सिवाय और क्या चाहता है कि तू अपने परमेश्वर यहोवा का भय माने, और उसके सारे मार्गों पर चले, उससे प्रेम रखे और अपने पूरे मन और अपने सारे प्राण से उसकी सेवा करे। और ये यहोवा की जो आज्ञा और विधि में आज तुझे सुनाता हूँ उनको ग्रहण करे, जिससे तेरा भला हो। हालेलुया। तर आता हे इस्रायला, तू यहोवा तुझा देव याचे भय धरावे, त्याच्या सर्व मार्गात चालावे आणि त्याच्यावर प्रीती करावी, आणि तू आपल्या सर्व हृदयाने व आपल्या सर्व जीवाने यहोवा तुझा देव याची सेवा करावी। वचन 13, यहोवाच्या ज्या आज्ञा व त्याचे जे नियम मी आज तुझ्या बऱ्यासाठी तुला आज्ञापितो ते तू पाळावे, याखेरीज यहोवा तुझा देव तुझ्यापासून काय मागत नाही। हालेलुया। म्हणजे आमचा देव आमच्याकडून काय मागत आहे, त्याचं भय धर आणि त्याच्या आज्ञा पाळ, बस। बाजारातून जाऊन विकत आणायची कुठली वस्तू मागतोय आमच्याकडे नाही। परमेश्वर म्हणतो की जगातल्या त्या सगळ्या गोष्टी माझ्या आहेत, त्या मी निर्माण केलेल्या आहेत, त्या मी तयार केलेल्या आहेत, आणि तुला सुद्धा मीच घडवलं आहे, पण तुझ्याकडून मला काय हवं आहे, तर तुझ्याकडून मला माझं आज्ञा पालन हवं आहे। हालेलुया। काय म्हटलंय पहा 13व्या वचनात, ज्या आज्ञा व त्याचे जे नियम, उसकी जो आज्ञाएं है, उसके जो नियम हैं, वो तुझे क्या करने हैं, अपने जीवन में रखने हैं। तुला आपल्या जीवनामध्ये ते पाळायचे आहेत, एवढंच मला तुझ्याकडून हवं आहे, बाकी तुझ्याकडून मला काहीही नको। किती सोपी गोष्ट आहे ना। म्हणजे पहिली गोष्ट आपण सगळ्यात महत्त्वाची पाहू। सबसे पहली बात क्या है, परमेश्वर को आज्ञा पालन करने वाले लोग चाहिए। आज्ञेचं पालन तो आम्हाला करायला सांगतो। स्तोत्र सहित भजन संहिता 119 का 4 हम पढ़ेंगे। नियम, आज्ञा, नियम 119 का 4, पन्ना नंबर 744 19 मधलं 4, भजन संहिता उसका 119वां अध्याय वचन 4। तूने अपने उपदेश इसलिए दिए हैं कि वे यत्न से मान जाए। 4थं वचन मिळालं का? आम्ही तुझे निर्बंध मन लावून पाळावे म्हणून तू ते आज्ञापिले आहेत। निर्बंध म्हणजे काय? बंधन आहेत।
प्रभूमध्ये आम्ही स्वतंत्र आहोत, पण स्वैराचार करण्यासाठी नव्हे. हालेलुया. वचन आम्हाला म्हणतं की तुम्ही स्वतंत्र केलेले आहात, परंतु यासाठी स्वतंत्र नाही की आम्ही काहीही करावं. आम्हाला पापापासून स्वतंत्र केलेलं आहे, ते यासाठी की आम्ही त्याच्या निर्बंधामध्ये राहावं म्हणून. है ना, एक बाउंड्री परमेश्वर ने हमें रख के दी है कि उस बाउंड्री के पार हम नहीं जा सकते. उसके अंदर ही हमें रहना है, उस सीमा के, उस नियम में, उस निर्बंधों में ही हमें रहना है, उस आज्ञाओं में ही हमें रहना है. जब तक हम उस आज्ञाओं में रहते हैं, उस बाउंड्री में रहते हैं, उन निर्बंधों में रहते हैं, तब तक हम आशीष में रहते हैं. जब उन नियमों को हम तोड़ते हैं तो हम एक प्रकार से क्या करते हैं, प्रभु की बाड़ा को तोड़ देते हैं. हालेलुया. ईयोब की किताब ने हमने पढ़ा नाही, सुना नाही बहुत बार. परमेश्वराने काय केलं होतं त्याच्याभोवती? आमच्या भोवती नाही आहे का? ते कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आम्ही त्याच्या निर्बंधामध्ये राहतो तोपर्यंत. हालेलुया. हालेलुया. निर्बंध म्हणजे बंधन घालणं. नियम काय करतात? बंधन घालतात. ते आम्हाला कसंही वागण्याची परमिशन देत नाही. हालेलुया. रस्त्याने चालण्याचे पण नियम आहेत. तोडले तर काय परिणाम होतील सगळ्यांना माहिती आहे. मग त्याच्याही पेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत देवाच्या मंदिरात, देवाच्या मंडळीत, आपल्या जीवनामध्ये जो परमेश्वर आहे, जो देव आमच्यामध्ये कार्य करत आहे, त्याचे निर्बंध पाळणे, त्याचे नियम पाळणे, त्याच्या आज्ञेप्रमाणे चालणे. और जितने भी लोग उसके निर्बंध में से चले, उसके आज्ञाओं में जिए, वो आशीषित हुए. हम देखते पवित्र शास्त्र में. हालेलुया. आदम को भी एक आज्ञा दी गई थी, लेकिन उसने वो आज्ञाओं में, उस निर्बंध में वो नहीं रहा. त्या बाउंड्रीमध्ये तो राहिला नाही, त्या निर्बंधामध्ये तो राहिला नाही. परिणाम काय झाला? जीवनाच्या बागेतून त्याला हाकलावं लागलं देवाला. कुठल्या बागेतून? जीवनाच्या बागेतून. हालेलुया. त्याच्या उलट आपण जर पाहायला गेलो, अब्राहमाविषयी जर आपण पाहायला गेलो, अब्राहम के बारे में हम अगर देखें, इतने साल होते हुए भी परमेश्वर के आज्ञाओं में चला, परमेश्वर के नियम के अनुसार चला, कभी परमेश्वर के विरुद्ध कुड़कुड़ाहट नहीं की, इंतज़ार किया, बाट जोई, विश्वास रखा कि होगा, परमेश्वर ने जो कहा है वो होगा, और उसने आशीष पाई. सारे राष्ट्रों का पिता उसको कहने लगे. हालेलुया. अब्राहम का प्रभू, इसहाक का प्रभू, याकूब का प्रभू, तू मेरा है. हे फक्त म्हणण्यासाठी आहे का? जो भी आज्ञाओं का पालन करते हैं उनके लिए वो परमेश्वर है. तो हम बड़ी गर्व से कह सकते हैं कि हाँ, जो अब्राहम का प्रभु वो मेरा प्रभु है, जो इसहाक और याकूब का प्रभु वो मेरा प्रभु. हालेलुया. वो आज्ञाओं में चले, प्रभु के निर्बंध में चले, प्रभु के नियमों का उन्होंने पालन किया, इसलिए अब्राहम आशीषित रहा, याकूब आशीषित रहा. यूसुफ के बारे में देखो, दानियल के बारे में देखो, शद्रक मेशक अबेदनगो के बारे में देखो. नियम में रहे, वचन में रहे, आशीषें पाई. और इसलिए परमेश्वर चाहता है कि मेरी आज्ञाओं को मानो. अगर अपने जीवन में खुशी चाहते हो, आशीष चाहते हो, तो मेरे नियम के अनुसार चलना ही पड़ेगा. ऐसा परमेश्वर हमें यहाँ पर कहता है. हालेलुया. लेकिन जो आज्ञाओं में नहीं रहे, वो जिन्होंने आज्ञाओं का पालन नहीं किया, वो अभी मैंने बताया, आदम जब तक उस बाउंड्री में था तब तक बड़े मज़े से, आनंद से खा पी रहा था. दोनों हर एक बात का आनंद ले रहे थे, जीवन की बगीचे में, जीवन की वाटिका में. लेकिन जब उसने वो निर्बंध तोड़े,
अपनी आशीष उसने खोई। शाऊल के बारे में हम देखते हैं, उसको भी प्रभु ने आज्ञा दी थी। काय सांगितलं होतं त्याला की तुझा शत्रू जो अमालेक आहे त्या सर्वांचा आणि त्याच्या सर्व वस्तूंचा काय कर, नाश कर। काय आठवतं का वाचलेलं, काय लक्षात का? सगळ्यांचा नाश। शाऊलाला दिलेली आज्ञा होती, शाऊल गेला, नाश केला। आज्ञा पाळली का पूर्णपणे? वाचायचं का? बघूया। पहिला शमूएल 15वा अध्याय वचन 3। पन्ना नंबर 344, शमूएल पहला उसका 15वां अध्याय वचन 3। इसलिए अब तू जाकर अमालियों को मार और जो कुछ उनका है उसे बिना कोमलता के नष्ट कर। क्या पुरुष, क्या स्त्री, क्या बच्चा, क्या दूध पीता, क्या गाय, क्या बैल, क्या भेड़ बकरी, क्या ऊँट, क्या गधा, सबको मार डाल। हालेलुया। काय सांगितलं पहा, तू जाऊन अमालेकाला मार आणि त्याचे जे आहे त्या सर्वांचा नाश कर, त्यांना सोडू नको। तर पुरुष व बाया, लेकरू व तान्हे व गुरे व मेंढरे व उंट व गाढव सर्वांना जीवे मार। शाऊलाला सांगितलं होतं, शाऊल गेला, युद्ध झालं, सगळ्यांना मारलं, परंतु देवाची पूर्ण आज्ञा त्याने पाळली नाही। हालेलुया। पुढे वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल 17 पासून 21 पर्यंत। उसी अध्याय में वचन 17 से 19 तक, शमूएल ने कहा, जब तू अपनी दृष्टि में छोटा था तब क्या तू इज़राइली गोत्रा का प्रधान न हो गया? और क्या यहोवा ने इज़राइल पर राज्य करने को तेरा अभिषेक नहीं किया? और यहोवा ने तुझसे एक विशेष कार्य करने को भेजा और कहा, जाकर उन पापी अमालियों का सत्यानाश कर, और जब तक वे मिट न जाए तब तक उनसे लड़ता रहे। फिर तूने किसके लिए यहोवा की ये बात टालकर लूट पर टूटे हुए काम किया जो यहोवा की दृष्टि में बुरा है? शाऊल ने शमूएल से कहा, निसंदेह मैं अपने यहोवा की बात मानकर जिधर यहोवा ने मुझे भेजा उधर चला और अमालियों के राजा को ले आया हूँ और अमालियों का सत्यानाश किया है। काय सांगितलं होतं त्याला? अमालेकांच्या सर्व गोष्टींचा, वस्तूंचा तू नाश कर। युद्ध झालं, परंतु त्यानं तसं केलेलं नाही। काय म्हटलं 21व्या वचनात? ज्यांचा नाश करायचा होता अशी जी लुटीची मेंढरं व गुरे त्यातली उत्तम ती लोकांनी यहोवा तुझा देव याला गिलगालात यज्ञ करण्यासाठी घेतली। देवानं सांगितलं होतं सर्वांचा नाश कर, आणि शाऊल काय सांगतोय की त्याने सांगितल्याप्रमाणेच केलंय, पण लोकांनी काय केलंय? देवाला यज्ञ अर्पण करण्यासाठी त्या गोष्टी ठेवल्या आहेत। काय चुकीचं होतं का हो? आपल्या दृष्टीने आपण विचार केला तर चांगलं आहे ना, देवाला यज्ञ अर्पण करण्यासाठी त्यांनी ठेवलं। परंतु देव काय म्हणतो? माझा शब्द हा माझा शब्द आहे। तुमचे विचार, तुमची बुद्धी देवाला आपल्या तिथे चालत नाही। आपल्या कल्पना देवाला आवडत नाही। देव म्हणतो मी सांगितलंय तसंच झालं पाहिजे, मी नियम लावले ते तसंच व्हायला पाहिजे, मी निर्बंध दिले ते तुम्हाला पाळलेच पाहिजेत, आणि जर तुम्ही पाळाल तर आशीर्वादित व्हाल। काय वाईट केलं नव्हतं त्यांनी तसं पाहिलं तर आपल्या दृष्टीने। देवाला यज्ञ अर्पण करण्यासाठीच त्या गोष्टी त्यांनी राखून ठेवल्या होत्या। तो सांगतोय देवाच्या सेवकाला की आम्ही देवाने सांगितलं त्याप्रमाणे सगळं केलं, फक्त आम्ही देवाला यज्ञ अर्पण करण्यासाठी ते ठेवले आहेत। परंतु देवाचा सेवक त्याला दोष देतो की परमेश्वर तुला दोष देत आहे, तू सांगितल्याप्रमाणे केलं नाहीस। आणि मग शाऊलाची पुढची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। आज्ञापालन देव परमेश्वराच्या ठाई देवाच्या बरोबर चालताना, परमेश्वर के साथ चलते समय प्रभु की आज्ञा का पालन कितनी महत्वपूर्ण है। देखो
मूसा के समय में परमेश्वर ने क्या कहा था? लोगों की गिनती करने के लिए उसको कहा था। दाऊद को कहा था क्या? दाऊद को नहीं कहा था। फिर भी दाऊद ने क्या कहा? गिनती करने के लिए अपने लोगों को भेज दिया। भेजते समय एक सेवक उसको याद भी दिलाता है, तू गिनती मत कर, क्योंकि परमेश्वर जहाँ भी तू जाता है तुझे जय देता है, वो सैन्य को तेरे लिए सैनिकों को खड़ा करेगा। लेकिन दाऊद ने उसकी बात भी नहीं मानी, परमेश्वर की बात भी नहीं मानी और लोगों की गिनती की। प्रभु को ये नहीं अच्छा लगा। हालेलुया। प्रभु को ये नहीं अच्छा लगा। दाऊद की और एक बात प्रभु को अच्छी नहीं लगी। दाऊद ने व्यभिचार किया था। हम सब जानते हैं ये बातें, फिर भी मैं याद दिलाना चाहता हूँ। जब आज्ञाओं का पालन नहीं होता है तो क्या होता है? देखो, दाऊद ने जब पाप किया था तो दाऊद का उसका पाप दिखलाने के लिए प्रभु का सेवक उसके पास जाता है, नाथान उसके पास गया। जब भी हम पवित्र शास्त्र में देखते हैं तो जब कोई परमेश्वर का याजक आता है, भविष्यवक्ता आता है, तो राजा कितना भी बड़ा क्यों ना हो, वो आदर के साथ अपनी जगह पे खड़ा रहता है। कितीही मोठा राजा असू दे, तो देवाचा सेवक आलाय म्हटल्यानंतर तो आपल्या जागेवर उभा राहून त्याचा आदर करत असे, त्याचा सन्मान त्याला देत असे। हालेलुया। आणि दावीदाचा दोष, दावीदाची चूक, दावीदाचं पाप नाथान येऊन त्याच्या समोर त्याला सांगतोय की तू देवासमोर हे पाप केलेलं आहेस। मग दावीद रागावला, दावीद फुगला। दावीदानं त्या सेवकाला काय काय बोललं का? हॅलो, कुरकुर केली का? दावीदाचा हा उत्तम स्वभाव आपल्याला घेण्यासारखा आहे। हालेलुया। मला वाटतं पहिला शमूएल का दुसरा शमूएल का? हां सॉरी, नंबर विसरलो मी, ते मुद्दाम काढलं नाही। दाऊद ने जब ये बात उस परमेश्वर के सेवक के दास के मुंह से सुनी, उसी वक्त वो क्या कहता है? मैंने परमेश्वर के विरुद्ध में पाप किया। हा आहे त्याचा पश्चातापाचा शब्द। हालेलुया। ती गणना केली होती ना लोकांची गणती, तेव्हा सुद्धा जेव्हा सेवकानं त्याला सांगितलं त्यावेळेलाही तो तसंच म्हणतोय की होय, मी यहोवाच्या विरुद्ध पाप केला आहे। आपण कसे आहोत? देवाचं भय धरणारे लोक कसे आहेत बघा। आपण तुलना करूया स्वतःशी। आपल्याला कोणी चुका दाखवतो, दोष दाखवतो, तेव्हा आपण काहीतरी एक वचन घेतो, तू कोणाचे दोष दाखवू नकोस, म्हणजे तुझे दोष दाखवले जाणार नाहीत। काय? तू कोणाचे दोष दाखवू नकोस। आता या सेवकाने दावीदाला दोष दाखवले नसते तर दावीद आयुष्यभर पापामध्ये मेला असता की नाही? जरा स्वतःकडे बघाने विचार करा ना। देवाच्या सेवकाने आमचे दोष जर आम्हाला दाखवले नसते तर आज आम्ही इथे असतो का? चुका जर आम्हाला कोणी दाखवल्या नसते तर आज आम्ही इथे असतो का? कोणीतरी हवाय की नाही चुका दाखवायला, दोष दाखवायला हवाय की नाही? की कोणी नको आहे? दोष दाखवल्यावर आमची वाढ होते की घट होते? क्या होता है? जब परमेश्वर का दास कोई कभी हमारी गलती ऐसी दिखाता है तो उससे हमें हमारी बढ़ोतरी होती है या घट होती है? घटाई होती है। क्या होता है? क्यों दिखाता है? क्यों समझाता है? दाऊद ने परमेश्वर की आज्ञा का पालन नहीं किया, उसका प्रभु का दास चुप नहीं बैठा, उसका जो था उसके पास लेके गया, ये तूने किया है। दाऊद रागावला नाही, दावीदने फुगा केला नाही, दावीदने कुरकुर केली नाही। दाऊद असा नाही म्हणाला आदामासारखा, हिने मला सांगितलं म्हणून मी केलं, तिच्यासारखा नाही म्हणाला सापानं मला भुलवलं म्हणून केलं। आम्ही काय करतो? त्याने केलं नाही का, त्यावेळेला कोणी काय बोललं नाही, मी केल्यावरच बोलतात। तिनं केलं नाही का, त्यानं केलं नाही का,
हो, त्याचा हिशोब तो देईल, तुमचा हिशोब तुम्ही तयार ठेवा. हालेलुया. आज्ञा पालन, बस कुछ नहीं चाहता. परमेश्वर चाहता है भय रख और मेरी आज्ञाओं का पालन कर. अगर दिल से पालन करेगा, दूसरों की ओर उंगली दिखाने की आदत हमारी जाती नहीं. स्वतःवर आलं की लगेच दुसऱ्याकडे बोट. मग त्याने नाही का तसं केलं, मग तिने नाही का तसं केलं. दावीद असं काय बोलला का? त्याच्या अगोदर पाप करणारे कोण होऊन नाही गेले? त्याने तिकडे बोट ठेवायला पाहिजे. त्याने नव्हतं का तसं केलं, याने नव्हतं का असं केलं? नाही, तो लगेच पश्चाताप करतो. त्याला समजलं की खरोखर हे देवाच्या आज्ञेच्या विरुद्ध आहे, देवाच्या नियमाच्या विरुद्ध आहे आणि देवाचा सेवक मला सांगत आहे. त्याच वेळेला तो म्हणतोय, हो मी पाप केला आहे, मी पश्चाताप करतो. उगाच नाही देवाला दावीद आवडत. हालेलुया. इब्री का पत्र 13वां अध्याय वचन 17. इब्रानियों की किताब 13वां अध्याय वचन 17 हम पढ़ेंगे. पन्ना नंबर 316, इब्रानियों की किताब उसका 13वां अध्याय वचन 17. अपने अगुओं की आज्ञा मानो अपने और अगुओं की आज्ञा मानो और उनके अधीन रहो, उनके अधीन रहो, क्योंकि वे उनके समान वे उनके समान तुम्हारे प्राणों के लिए जागते रहते हैं, तुम्हारे प्राणों के लिए जागते रहते हैं, जिन्हें लिखा देना पड़ेगा. जिन्हें लिखा देना पड़ेगा. वे यह काम आनंद से करें, वे ये आनंद से करें, न कि ठंडी सांस लेकर, न कि ठंडी सांस लेकर, क्योंकि इस दशा में तुम्हें कुछ लाभ नहीं. हाँ, इस दशा में तुम्हें कुछ भी लाभ नाही. तुम्ही आपल्या 17 वचन, तुम्ही आपल्या पुढाऱ्यांच्या आज्ञा पाळा व त्यांच्या अधीन असा, कारण ज्यांना हिशेब द्यायचा आहे अशासारखे ते तुमच्या जीवांकरता जागृत राहतात. जागा असणारा सेवकच तुम्हाला दोष दाखवू शकतो. तोच तुम्हाला चुका दाखवू शकतो आणि तोच तुम्हाला चांगला मार्ग पण दाखवू शकतो. हालेलुया. गेल्या रविवारी आपण त्रिंबककर आईच्या घरी जमलेलो आणि बऱ्याच जणांनी त्यांचे अनुभव सांगितले. आई रागावते, आई ओरडते. त्याच वेळेला मी पण म्हणालो होतो. मग आई रागावली, आई ओरडली, काही चुकीचं बोलली की किती जण फुगा करतात का नाही करत? मग सगळेजण म्हणतात नाही आम्हाला ते पटतं, आम्ही तिचं ऐकतो. मग त्या आईच्या हृदयासारखंच हृदय पहा देवाच्या सेवकांचं पण आहे प्रियांनो. जे हृदय ख्रिस्ताचं आहे, जे हृदय आईचं आहे, ते हृदय देवाच्या सेवकाचं आहे. हालेलुया. कारण ख्रिस्ताची प्रीती सेवकांमध्ये भरलेली आहे, त्याशिवाय तो इथे उभा राहू शकत नाही. एवढाच प्रश्न स्वतःला विचारायचा की आतापर्यंत जर मला त्याने माझे दोष दाखवले नसते, अगर प्रभु के दास ने मेरी गलतियाँ, मेरे दोष मुझे नहीं दिखाए होते, नहीं बताए होते, तो क्या मैं आज आशीषित होता? अब तक मैं मूर्ति पूजा में ही रहता ना. मूर्ति पूजा हा माझा चूक होती, दोष होता की नाही? व्यभिचार हा माझी चूक होती, दोष होता की नाही? शिकवलं ना, कोणीतरी दाखवलं ना. तुम्ही एकमेकांचे दोष काढू नका, बरोबर आहे, पण कोणाला तरी दोष दाखवण्यासाठी पण ठेवलं आहे. हालेलुया. कोणाला तरी अधिकार आहे तो की तो ते करू शकतो. आणि मंडळीच्या उन्नतीसाठी आणि आपल्या आशीर्वादांसाठी परमेश्वर आमच्याकडे काय मागतो? माझं भय धर आणि आज्ञांचं पालन कर. हालेलुया. हालेलुया. 17व्या वचनात आपण वाचतो की इब्री 13:17 मध्ये तुम्ही आपल्या पुढाऱ्यांच्या आज्ञा पाळा व त्यांच्या अधीन असा, कारण ज्यांना हिशोब द्यायचा आहे अशांसारखे ते तुमच्या जीवांकरता जागृत राहतात, यासाठी की त्यांनी हे आनंदानं करावं, शोकानं करू नये.
करतील ते, हट्टाला पेटलं तर करतील बिचारे, नाही पण म्हणता येत नाही ना. पण कुठलं आमच्यासाठी आशीर्वादाचं आहे, आनंदानं केलेलं की शोकानं? वचन सांगतं. हालेलुया. कारण शोकाने जर त्यांनी केलं तर तसे केल्यास हे तुम्हास हितकारक होणार नाही. प्रभु का भय रखो और परमेश्वर कहता है मेरी आज्ञाओं का पालन करो. बस इतना ही वो हमसे चाहता है, क्योंकि जिस तरह से हम प्रभु को क्या कहते हैं, यज्ञ देते हैं. अभी अभी हमने स्तुति का यज्ञ प्रभु को अर्पण किया. वो उसको कब भाएगा, वो अच्छा लगेगा अगर मैंने आज्ञाओं का पालन किया है तो. नहीं तो परमेश्वर कहता है मुझे तेरे यज्ञ की कोई ज़रूरत नहीं है, वो मैं नहीं चाहता. देखिए शमूएल की किताब में ही लिखा है, यज्ञापेक्षा आज्ञा नहीं का, पहला शमूएल 15वां अध्याय और वचन 22. पन्ना नंबर 347, पहला शमूएल उसका 15वां अध्याय वचन 22. शमूएल ने कहा, क्या यहोवा होम बलियों और मेल बलियों से उतना प्रसन्न होता है जितना कि अपनी बात के मान जाने से प्रसन्न होता है? सुन, मानना तो बलि चढ़ाने से और कान लगाना मेंढों की चर्बी से उत्तम है. शमूएल म्हणाला 22 वचन, यहोवाला आपले वचन मानण्याने जितका संतोष होतो तितका संतोष यहोवाला होमार्पणानी व यज्ञानी होईल काय? होईल काय? तो आम्हालाच विचारतो. म्हणजे कशाने देवाला संतोष होतो? बोला ना, आज्ञा पाळल्याने. कशाने? आवाज गेला, आवाज नाही येत आहे. सांगा शेजाऱ्याला, आज्ञा पाळल्याने देवाला संतोष होतो. म्हणजे दिवसभर जरी तुम्ही स्तुती केलीत आणि जर आज्ञा पाळलेल्या नसतील तर देवाला तुमची स्तुती काहीच कामाची नाही. हालेलुया. दिवसभर कितीही उत्तम वाद्य वाजवलीत, कितीही तुम्ही स्तुती आणि आराधना केलीत, कितीही मोठा यज्ञ तुम्ही अर्पण करा, देव म्हणतो तो मला मान्य नाही. पण जर तू आज्ञा पाळली आहेस आणि जर तू यज्ञ अर्पण करतोस, मग 10 मिनिटं का होईना तो मला संतोषदायक आहे. हालेलुया. आज्ञाओं का पालन कर और फिर मुझे स्तुति की भेंट लेके आ, वो मुझे संतोषदायक होती है, वो मुझे आनंद देती है और वही मैं तुझसे मांगता हूँ. परमेश्वर क्या कहता है? यही बात मैं तुझसे चाहता हूँ, यही बात मैं तुझसे मांगता हूँ. देखिए भजन संहिता 119 उसका 48 वचन हम पढ़ेंगे. स्तोत्र संहिता 119 आणि वचन 48 आपण वाचूया. पन्ना नंबर 745, भजन संहिता उसका 119वां अध्याय वचन 48. मैं तेरी आज्ञाओं की और जिनमें प्रीति रखता हूँ हाथ फैलाऊंगा और तेरी विधियों पर ध्यान करूँगा. आमेन. ज्या तुझ्या आज्ञांची मी आवड धरली आहे त्याकडे मी आपले हात उंचावीन आणि तुझ्या नियमांचे मी काय करीन? ध्यान करीन. हालेलुया. आहेत ना नियम? आहेत की नाही मंडळीला? आहेत की नाही? कधी यायचं, कोणी जायचं असं चालेल का हो? मी बाहेर काही पण उचापत्या करेन आणि इथे येऊन मी सगळ्यांना जय येशू करेन, कसं चालेल? आणि मग देवाच्या सेवकांनी डोळे बंद करून पाहत राहायचं का? तुम्हाला कसं वाटतं? हिशोब द्यावा कोणाला लागेल? पहिला आमच्याकडून आणि मग तुमच्याकडून. हालेलुया. सो वचन काय आम्हाला म्हणतं? ज्या तुझ्या आज्ञांची मी आवड धरली आहे.
आज्ञा म्हटली की प्रश्न मिटलं. त्याच्यामध्ये आपलं काहीच येणार नाही स्वतःचं. ही देवाची आज्ञा, हा देवाचा नियम आहे. हे देवानं मला लावून दिलेले निर्बंध आहेत. त्याच्या बाहेर मला जाताच येत नाही. आणि जर मी जातो तर मग मी देवाच्या विरुद्ध जातो. आमेन. काय मागतो देव? आज्ञापालन. खूप बोलता येईल, कितीतरी गोष्टी, कितीतरी वचनं शोधता येतील. आपण थोडक्यात बघूया देव आमच्याकडे काय मागतो, प्रभू आमच्याकडे काय मागतो. त्याच्या निर्बंधामध्ये राहूया, त्याच्या कुंपणामध्ये राहूया. ती बाउंड्री पार करायचा प्रयत्न नका करू. आज्ञा पाळताना जीव घुसमटतो का? काय करू काय असं होतं का? काही लोक आता आपल्याकडे अशी पण नवीन पिढींची खूप डेअरिंगबाज झालेली आहेत. पालकांनी वेदीवरून मला काय बोललं नाही पाहिजे तरच मी मंडळीत येईल. काय किती डेअरिंगबाज आहेत बघा. एवढी डेअरिंग वचन सांगायला केली असती लोकांना तर किती बरं झालं असतं. म्हणजे देवाचं वचन सांगायचं नाही, देवाचे नियम शिकवायचे नाहीत, आज्ञा पाळण्याविषयी बोलायचं नाही. आओ जाओ घर तुम्हारा. आपण आपल्या स्वतःच्या घरासाठी पण नियम लावलेत की नाही? हॅलो, लावलेत ना? की तुमची मुलगी कधी रात्री कधी अपरात्री येते तुम्हाला चालतं? मुलगा केव्हाही येतो आणि जातो चालतं? चालतं का? नाही ना चालत. लावलेत ना नियम. वेळच्या वेळी त्या वेळी ती गोष्ट घडली पाहिजे, तर त्याच्यामध्ये आनंद असतो, आशीर्वाद असतो, प्रभूची कृपा असते. हालेलुया. मग जर आपल्या घराला आपण नियम लावलेले आहेत, आपल्या स्वतःला आपण नियम लावलेले आहेत, आपल्या ऑफिसमध्ये आपल्यासाठी नियम आहेत, हो की नाही? बॉसच्या विरुद्ध, मर्जीच्या विरुद्ध एखादं काम केलं तर बॉस काय करतो? वा किती छान, शाबास की देतो. हा, चिंतामणीला विचारा काय करतो ते. तेव्हा नाही बॉसला म्हणत मला बोलायचं नाही म्हणून. माणसांचे नियम जर आम्हाला पाळावे लागतात तर देवाचे नियम किती विशेष करून आम्ही पाळले पाहिजे. आशीर्वाद हवे तर करा. देव म्हणतो भय धर आणि माझ्या आज्ञा पाळ. हालेलुया. दुसरी गोष्ट देव आमच्याकडून मागतो. त्याच्या अगोदर एक प्रश्न विचारतो. दिवसभरातली तुम्हाला कोणती वेळ जास्त आवडते? कोण सांगेल मला का? असते प्रत्येक गोष्टीची वेळ आहे ना. सकाळी नाश्त्याची आवडत असेल, दुपारी जेवणाची, की रात्री झोपण्याची, की टी व्ही बघण्याची, कुठली तरी वेळ असेल ना. कुठली वेळ तुम्हाला जास्त आवडते? विचारा स्वतःला प्रश्न. खुद को एक सवाल पूछो कि पूरे दिन में मुझे कौन सा समय अच्छा लगता है, सबसे ज़्यादा भाता है, कि उस समय में मैं सबसे ज़्यादा खुश रहता हूँ. असेल की नाही कोणती तरी वेळ? अरे दिवसभर तर निराश नाही असू शकत ना. कंटाळा आला तर काहीतरी आवडीचीच गोष्ट मनुष्य लगेच बाहेर काढतो. मग कोणाचं यूट्यूब असेल, मोबाइल असेल, वो समय मेरे लिए बहुत अच्छा लगता है. कोण सांगतच नाही आहे. सकाळची वेळ. ओके, अजून असं बोललं की बरं वाटतं.
बस एकटीलाच सकाळची वेळ बरी वाटते. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे नाही आहे. दुसऱ्या एकीने सांगितलं भक्तीची वेळ. खरंच आवडते? भक्तीची वेळ ही सगळ्यात उत्तम वेळ. मग ती कुठली असू दे, कधीही ती. हालेलुया. काय देवाच्या लोकांना, तुम्हाला कोणती वेळ आवडते? मला वाटतं नावा टिळकांचंच ते गाणं आहे ना, भक्तीची वेळ, भक्तीची वेळ मला सदैव आवडे. पुढचे शब्द मला काही ते आठवत नाहीत. चांगलं गाणं आहे ते. आपल्याला कोणती वेळ आवडते? दुसरी देवाला आवडणारी गोष्ट आहे भक्ती. हालेलुया. मला वाटलं होतं सगळेजण सांगतील की ही वेळ आम्हाला खूप आवडते. हो 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 हो. सांगा, विचार करा ना, थोड़ा विचार करा, थोड़ा सोचो. पूरे दिन भर ऐसी कौन सा समय है कि जिस समय में ज़्यादा खुश रहता हूँ, जिस समय में मैं बहुत हर्षित रहता हूँ, आनंदित रहता हूँ. मला तरी भक्तीची वेळ खूप आवडते. मग ती सकाळीच असेल असं नाही, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. ठरलेली वेळ तर असतेच, पण इतर वेळेला सुद्धा ज्याला प्रभूची भक्ती, डोळे मिटून प्रभूची भक्ती करायला आवडते, ज्याला प्रभूची स्तोत्र गायला आवडतात, ज्याला प्रभूची गीतं गायला आवडतात, ज्याला प्रभूच्या वचनांमध्ये आनंद वाटतो, ती वेळ सगळ्यात उत्तम वेळ आहे. हालेलुया. भक्तीची वेळ. आणि देवाला सुद्धा ती वेळ खूप आवडते. म्हणून तो म्हणतो की तुमच्या स्तवनामध्ये मी उतरून येतो. हालेलुया. कधी उतरून येतो तो? भक्तीमध्ये तो उतरून येतो. देवाला आणखीन कशाची भूक नाही आहे. तो म्हणतो मी तुमच्या भावाचा भुकेला, मी तुमच्या भक्तीचा भुकेला. जेव्हा तुमचे भाव, तुमची भक्ती मला तुम्ही अर्पण करताना, तेव्हा मी तृप्त होतो. हालेलुया. आपण तृप्त कधी होतो? जेवल्यानंतर, हो की नाही? पण देव कधी तृप्त होतो? आपल्याकडून भक्ती त्याला मिळाल्यानंतर. हॅलो. म्हणून ही वेळ सगळ्यात उत्तम वेळ. डोळे बंद करावे, आंखें बंद करो, भक्तिमय हृदय से उसको ढूंढो, महसूस करो कि वो भी मुझे ढूंढ रहा है, वो भी मुझे खोज रहा है, वो भी मुझे देख रहा है, वो भी मुझसे बातें करना चाहता है. हां, माझं पण हृदय त्याला शोधतं, माझं मन त्याला शोधतं, माझे ओठ त्याला गात राहतात, माझं हृदय त्याला धन्यवाद देत राहतं. मी अनेक उपकारांची त्यावेळेला आठवण करतो. मी भक्तिभावानं त्याला म्हणतो, तू पवित्र, तू पवित्र, तू पवित्र, तू किती चांगला, तू किती उत्तम, तू किती महान, ओ तू किती श्रेष्ठ, तू किती गौरवास, तू महिम्यास योग्य. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ, स्तुतीची वेळ, धन्यवादाची वेळ. हालेलुया. आणि देव म्हणतो मला तुझी ही भक्ती हवी आहे. माझ्याविषयी तुझ्या हृदयात किती प्रेम आहे ना, ते मला बघायचं आहे. भक्ती अर्पण करणं म्हणजे काय? देवावरची प्रीती अर्पण करणं. देवावर आपलं किती प्रेम आहे, देवावर आपला किती विश्वास आहे, देवावर आपण किती भार टाकला आहे. हालेलुया. हे दाखवून देण्याची वेळ. देव म्हणतो मला ही हवी आहे, मला ही तुझ्याकडून हवी आहे. आज्ञापालन हवं आहे, मला तुझ्याकडून भक्ती हवी आहे. हालेलुया. हालेलुया. झोप नाही ना येते कोणाला? शेजाऱ्याकडे बघा जरा. योहान 4:23 आणि 24. योहान 4
सब लोग जानते हैं इस वचन को। यूहन्ना 4 वचन 23 और 24। पन्ना नंबर 134 यूहन्ना उसका 4 अध्याय वचन 23 और 24। परंतु वह समय आता है, वरना अब भी है, जिसमें सच्चे भक्त पिता की आराधना आत्मा और सच्चाई से करेंगे, क्योंकि पिता अपने लिए ऐसे ही आराधकों को ढूंढता है। परमेश्वर आत्मा है और अवश्य ही उसकी आराधना करने वाले आत्मा और सच्चाई से आराधना करें। आमेन। परमेश्वर के आत्मा के सिवाय हम परमेश्वर की भक्ति नहीं कर सकते। हालेलुया। वचन क्या कहता है? परमेश्वर आत्मा है और उसकी भक्ति आत्मा और सच्चाई से ही करनी चाहिए। हालेलुया। हार और फूलों से नहीं, हेलो, या किसी ढोल और बाजे से नहीं। ये सारी चीज़ें नहीं हो तो कोई फर्क नहीं पड़ता, लेकिन आत्मा जरूर होना चाहिए। भक्ति के लिए किसकी जरूरत है? आत्मा की जरूरत है। कौन सा आत्मा? जो आत्मा परमेश्वर ने हमें दिया है। हालेलुया। क्योंकि परमेश्वर क्या है? आत्मा है, और उसी आत्मा से जब हम उसकी भक्ति करते हैं वो उसको बहुत भाती है। हालेलुया। इसलिए यहाँ पर क्या लिखा आहे? म्हणून इथे काय लिहिलंय पहा, खरे भक्त आत्म्यात व खरेपणात बापाची भक्ती करतील अशी वेळ येत आहे व आता आली आहे। कारण हे वचन महत्त्वाचं आहे, आपली अशीच भक्ती करणाऱ्यांस बाप शोधत आहे। हालेलुया। काय करत आहे? कोण शोधत आहे? बाप शोधत आहे। कोणाला शोधत आहे? भक्ती करणाऱ्यांना नाही, अर्ध बोललात तुम्ही। आत्म्यात आणि खरेपणात का शोधतोय तो? त्याला ती हवी आहे। जसं आज्ञापालन त्याला हवं आहे, तशी त्याला भक्ती सुद्धा हवी आहे। हालेलुया। आणि ते कशी हवी आहे? आत्म्यात आणि खरेपणात। आत्म्यात आणि खरेपण। ही भक्ती देवाला आपल्याकडे खेचून आणते। हालेलुया। लोगों को परमेश्वर को मिलने के लिए यहाँ वहाँ जाना पड़ता है, तीर्थ स्थलों पर जाना पड़ता है ना। कुछ रोम में जाते हैं, कुछ यरूशलेम में जाते हैं, कुछ और किधर क्या? हाँ, लेकिन जिसके पास आत्मा की भक्ति है उसको कहीं जाने की जरूरत नहीं पड़ती, खुद परमेश्वर उसके पास आता है। हालेलुया। खुद परमेश्वर उसके पास आता है, क्योंकि वो उसको बहुत भाती है। हालेलुया। आणि देव म्हणतो मला ही तुझ्याकडून हवी आहे। तू आत्म्यात आणि खरेपणात केलेली भक्ती काय करते? मला खूप आवडते। देव आत्मा आहे, 24 वचन, आणि जे त्याची भक्ती करतात त्यांनी आत्म्यात व खरेपणात भक्ती केली पाहिजे। हालेलुया। इथे वेळ विसरली पाहिजे। एकदा का डोळे बंद केले ना की विसरून गेलं पाहिजे। हो, बस आता मी आणि माझा परमेश्वर, तिसरं कोणीच नाही। मग तुमच्या मुखातनं नवीन नवीन स्तोत्र बाहेर येतील। हालेलुया। नवीन नवीन शब्द बाहेर पडतील।
परमेश्वराचा आत्मा त्या मुखामध्ये, त्या हृदयामध्ये ते शब्द घालेल. होते का? अशी स्थिती होते का? जर होत असेल तर मी म्हणेन तुम्ही आशीर्वादित. 4 शब्द का होईना, 4 ओळी का होईना, त्या तुम्हाला खूप आनंद देऊन जातात, ज्या नवीन तुमच्या मुखामध्ये देवाने घातलेल्या असतात. हालेलुया. मग ऑर्डिनरी पुस्तकातलं ते काय ते वाचलेले शब्द त्याची गरज नाही पडत. मैं मागे पण एकदा म्हणालो होतो, अब आज भी फिर से कहता हूँ, ये हमारे किताब में बहुत सारे गीत हैं, उसमें से कितने गीत हमें आते हैं? इतने साल से क्यों एक भी गीत हमें ठीक से नहीं आता? क्योंकि हमने यहाँ से गाया, यहाँ से नहीं गाया. हेलो, देखा मैंने क्या कहा? क्योंकि हम कहाँ से गाते हैं? यहाँ से गाते हैं. जब हम यहाँ से गाना शुरू करेंगे ना, तो गाने अपने आप बन जाएंगे. हालेलुया. और परमेश्वर चाहता है कि मुझे ये भक्ति तुमसे चाहिए. हालेलुया. फिलिपियों की किताब 3 अध्याय और वचन 3 पर हम पढ़ेंगे. फिलिप 3:3. पन्ना नंबर 273, फिलिपियों की किताब उसका 3 अध्याय वचन 3. क्योंकि खतने वाले तो हम ही हैं जो परमेश्वर की आत्मा की अगुवाई से उपासना करते हैं और मसीह यीशु पर घमंड करते हैं और शरीर पर भरोसा नहीं रखते. आमेन. 3रं वचन, फिलिपकरांस पत्र 3 अध्याय वचन 3. कारण आम्ही जे देवाच्या आत्म्याने आराधना करणार आहे. कसं? देवाच्या आत्म्याने आराधना करणारे व ख्रिस्त येशूत आनंद करणार व देहावर भरोसा न ठेवणारे, ते आम्ही खरे आहोत. ते आम्ही खरे आहोत. आत्म्याने, खरेपणाने आराधना करणारे, ख्रिस्त येशूमध्ये आनंद करणारे. हालेलुया. भक्ती अशी असू द्या की देव आमच्या घरी आला पाहिजे. जक्कायचं उदाहरण बघा ना. किती तळमळतो, किती धडपडतो, शरीरावर त्याचा भरोसा नाही आहे. बुटका आहे, ठेंगू आहे, नाही कसं नाही दिसत, मी पाहणारच, मी पाहणारच. हालेलुया. मरियेची भक्ती पहा. तिला झोपू देत नाही. मी माझ्या प्रभूला शोधणार. कुठे आहे माझा प्रभू? कुठे आहे माझा प्रभू? कुठे आहे? अगर दिल से हम पुकारे तो परमेश्वर हमारे सामने, हमारे नज़दीक खड़ा रहता है. लोग कहते हैं प्रभु जी आते नहीं. हाँ, लोग क्या कहते हैं? प्रभु जी आते नहीं. अरे तुम दाऊद की तरह उसको बुलाते नहीं. दाऊद की तरह तुम उसे गाते नहीं. दाऊद की तरह गा के देखो, दाऊद की तरह बुला के देखो. आए बिगर वो रहेंगे नहीं. हालेलुया. लोग कहते हैं कि प्रभु जी सुनते नहीं, हमारी सुनते नहीं. अरे कैसे नहीं सुनेंगे? हालेलुया. क्यों नहीं सुनेंगे? क्यों नहीं देखेंगे? जक्कई की तरह ढूंढो ना. देखो सुनते हैं कि नहीं सुनते. वो सुनते हैं, वो देखते हैं, वो हमारे साथ रहते हैं, वो हमारे साथ खाते हैं, वो हमें संभालते हैं. कब?
जब पूरी भक्ति भाव से हम उनको धन्यवाद देते हैं। प्रभु की स्तुति करना क्या है? आनंद है। जिनको ये समय अच्छा लगता है वो धन्य हैं, क्योंकि अपने परमेश्वर को कुछ देते हैं। हालेलुया। और प्रभु चाहता है, प्रभु हमसे मांगता है कि पूरे दिल से तुम मेरी भक्ति में, आराधना में, स्तुति में अगर लगे रहते हो तो वो मुझे चाहिए। भजन संहिता 9वां अध्याय वचन 1 और 2 पढ़िए। स्तोत्र संहिता 9 1 आणि 2। पन्ना नंबर 658, भजन संहिता उसका 9वां अध्याय वचन 1 और 2। हे यहोवा परमेश्वर, मैं अपने पूर्ण मन से तेरा धन्यवाद करूंगा। मैं अपने पूर्ण मन से तेरा धन्यवाद करूंगा। मैं तेरे सब आश्चर्य कर्मों का वर्णन करूंगा। मैं तेरे सब आश्चर्य कर्मों का वर्णन करूंगा। मैं तेरे कारण आनंदित और प्रफुल्लित होऊंगा। मैं तेरे कारण आनंदित और प्रफुल्लित होऊंगा। हे परम प्रधान, मेरे तेरे नाम का भजन गाऊंगा। ओ हे परम प्रधान, मैं तेरे नाम का भजन गाऊंगा। हालेलुया। हॅलो, जागे आहेत का? आता आपण एक छान गाणं घेतलं नाही का? परम प्रधान शरण मिती मैं सदा रहूंगा। माझी चाल चुकत असतील पण माझे भाव चांगले आहेत। हालेलुया। मैं न डरूंगा न घबराऊंगा, यहोवा राफा भरोसा है मेरा। भक्ति ही शक्ति देते है। मैं न डरूंगा न घबराऊंगा, यहोवा नीसी भरोसा है मेरा। यीशुआ यीशुआ। विश्वास उत्पन्न करते भक्ती आपल्यामध्ये, प्रेम निर्माण करते। कृतज्ञता निर्माण करते। भक्ती आम्हाला देवाचा आभार मानायला शिकवते। भक्ति हमें परमेश्वर को ऊंचा उठाने की वो सिखाती है। इसलिए जो भी वो ये समय आपने रखा है प्रभु को भक्ति करने का, धन्यवाद देने का, अर्पण देने का, आराधना करने का, कभी मत भूलिए उस समय को। हालेलुया। क्योंकि प्रभु को वो चाहिए। आप कहेंगे कितनी बार? मैं कहूँगा जितनी बार, 1 या 2 बार नहीं, जितनी बार देना चाहोगे देते रहिए। क्योंकि प्रभु चाहता है हमसे वो बातें। आत्मा और सच्चाई से कहा हुआ, मुंह से निकला हुआ एक शब्द भी प्रभु को अच्छा लगता है। और जब आज्ञाओं का पालन होता है और ऐसी इस तरह से हम उसकी भक्ति करते हैं, ओ तो सोने पे सुहागा। समझो कि स्वर्ग हमारे बीच में है। हालेलुया। तो बाकी कुछ दे दो या मत दे दो, लेकिन ये बातें जरूर दो, आज्ञा पालन और दूसरी है भक्ती। क्या लिखा है देखो, काय लिहिलंय म्हटलंय, मी आपल्या साऱ्या हृदयाने यहोवाची उपकार स्तुती करीन। साऱ्या हृदयाने म्हणजे मी त्यावेळेला त्याची भक्ती करत असेन, गाणं गात असेन, स्तुती करत असेन, त्यावेळेला मला आजूबाजूला कोणीच दिसणार नाहीये।
मला आजूबाजूचं काहीच दिसणार नाही आहे. हालेलुया. इतकं मी काय केलेलं असेल, स्वतःला विसरलेलं असेल, त्याला पाहण्यासाठी, त्याला शोधण्यासाठी, त्याला धन्यवाद देण्यासाठी, त्याची उपकार स्तुती करण्यासाठी. मी तुझ्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करीन. काय करीन मी? तुझ्या सर्व अद्भुत कृत्यांचे. दुसऱ्यांकडे बघून नाही, स्वतःकडे बघून. हालेलुया. कोणाकडे बघून मी? हा, स्वतःकडे बघून मी तुझ्या अद्भुत कृत्यांचं वर्णन करीन. ओ, किती सुंदर देवानं मला बनवलंय. आरशात बघितल्यावर स्वतःला म्हणायचं काय कितना सुंदर आहे. स्वतःला आरशात बघायचं नाही, काय म्हणायचं? किती सुंदर आहेस तू. का? त्यानं बनवलंय. हालेलुया. त्याच्या हातानं बनवलंय, त्याच्या प्रतिरूपात बनवलंय, त्याचा श्वास दिलाय. हालेलुया. माझ्या घडणीत पूर्णपणे सर्व भाग त्याचा आहे, माझं याच्यात काहीच नाही. त्याच्या अद्भुत कृत्यांचं मी वर्णन करीन. एक एक अवयव पाहीन आणि म्हणेन, ओ देवा तू किती चांगला आहेस. माझे डोळे किती सुंदर गोष्टी आज पाहत आहेत, माझे ओठ तुझी स्तुती गात आहेत, माझे हात तुझ्या पवित्र स्थानाकडे उंचावले जात आहेत. हालेलुया. हात बायकोला मारण्यासाठी नाही दिलेत, देवाच्या पवित्र स्थानाकडे उंच करायला दिलेत. प्रियांनो, खरं का? तुझ्या अद्भुत कृत्यांचं मी आकाशाकडे पाहीन आणि म्हणेन, अरे विदाऊट खांबाशिवाय हा कसा काय उभा राहिलाय. छोटंसं मंडप बांधायचं झालं तर आम्हाला 4 खांब तरी लागतात की नाही, 4 बांबू तरी लागतात की नाही, हो की नाही? 4 खंबे लगते हैं ना एक छोटा सा मंडप बनाने जाए तो. लेकिन उस आकाश का मंडप की ओर देखो, एक भी नहीं खंबा नहीं है, एक भी नहीं है. बिना खंबे पे कैसे टंगा हुआ है देखो, सालों साल उसमें से एक टुकड़ा भी नहीं गिर रहा है. हालेलुया. मी त्याच्या अद्भुत कृत्यांचं वर्णन करेन. हालेलुया. हालेलुया. मी माझ्या पावलांकडे पाहीन आणि मी त्याला धन्यवाद देईन. कशी दोन्ही पावलं योग्य वेळेला पडतात, या बारीक सारीक गोष्टींचा मी विचार करीन आणि मी त्याला धन्यवाद देईन. कसे माझे हात चालतात, कशी माझी बोटं लिहितात, ओ कसं मी काम करतो, कसं मी कमवतो. मी त्याच्या अद्भुत कृत्यांचं. माझी लेकरं किती आनंदानं शाळेकडे जातात आणि संध्याकाळी परतून आनंदानं मला भेटायला येतात. मी त्याच्या अद्भुत कृत्यांचं वर्णन करीन, कारण त्यानं जे वचन दिलं त्या वचनाप्रमाणे तो माझ्याबरोबर सर्व काळ राहिला, माझ्या कुटुंबाबरोबर राहिला, माझ्या लेकरांबरोबर राहिला. त्यांचा हात धरून तो मला परत माझ्याकडे घेऊन आला. मी भक्तिभावानं, मी संपूर्ण हृदयानं त्याला धन्यवाद दे. देवाला हे हवं आहे आमच्याकडून. आज बरेच लोक मोबाईल घेऊन ते रीलवर रील बस सरकवत राहतायत नुसते. पूर्वी नुसती टीव्ही तरी होती, एक सिरियल होती, अर्धा तास बघितल्यावर विसरून जायचे. हे सगळ्यात डेंजर आहे. रील आहे ना, सगळ्यात डेंजर आहे. 1 मिनिटाची संपली की दुसरी चालू, दुसरी संपली, कितीतरी वेळ आपला वेळ लोक त्याच्यामध्ये बर्बाद करत आहेत. आम्ही विश्वासणारे पण तसंच करणार आहोत का? गेल्या मंगळवारी आम्ही प्रार्थनेला बसलो होतो. मला गाणं घ्यायचं होतं, आणखीन 1-2च गाणी झाली असतील, मला आणखीन एक घ्यायचं होतं, पण देवाच्या आत्म्याने मला गाणं घेऊच दिलं नाही. आणि असे काही शब्द देव आमच्यासाठी बोलला की ते किती सत्य होते.
हेच ते. तू आज दिवसभरात तुझा मोबाईल किती वेळा बघितलास? आणि मग म्हणतो तू दिवसभरात माझी आठवण किती केलीस, माझं बायबल किती उघडलंस, माझं वचन किती उघडलंस. भक्तीमध्ये देव आम्हाला ह्या गोष्टी देतो. किती अद्भुत कृत्य त्यानं माझ्यासाठी, कितने अद्भुत कार्य उसने मेरे लिए किए हैं. क्या मैं उसे याद नहीं करूंगा? क्या मैं उसके लिए कभी धन्यवाद नहीं दे सकता? परमेश्वर चाहता है, हमसे वो चाहता है, मुझे चाहिए. वो कहता है मुझे ये चाहिए, मुझे ये तुझसे चाहिए. आज्ञा का पालन कर, पूरे दिल से, आत्मा और सच्चाई से तू मेरी भक्ति कर, मुझे ये चाहिए. मी तुझ्या सर्व अद्भुत कृत्य संपतील का होय? असं जर आपण एक एक कृत्य आठवायला गेलो, संपतील का? विचार करा. दुसरं वचन, तुझ्या ठाई मी हर्षित होईन व उल्हासेन, हे परात्परा मी तुझ्या नावाला स्तुती गायेन. मी तुझ्या नावाला स्तुती गायेन. पवित्र 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 अति पवित्र. हालेलुया. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये आपल्या प्रभूच्या स्तुतीचे शब्द किती सुंदर आहेत. गेल्या बुधवारी यांच्या घरी प्रार्थनेला गेलो होतो. दिवसभर काही मला तयारी करायला वेळच मिळाला नाही. आणि मी जाता जाता विचार करतो, रेखाला मी सांगतोय की आज काय बोलू, वचनातनं काय सांगू. काहीच नाही माझ्याकडे. आणि आम्ही फक्त ते गाणं घेतलं, मराठीतलं गाणं मी लिहिलेलं ते, तू धन्य आहे प्रभू, तू अत्यंत महान, तू पवित्र पवित्र. आणि देवानं त्याच वेळेला मला सांगितलं आज याच्याविषयीच बोल ना. आणि काही नाही, प्रकटीकरणातले मग आम्ही एक एक अध्याय उघडत गेलो. तो हा शब्द, तो हा शब्द, तो हा शब्द. द्या, आपली ही वेळ देवाला खूप आवडते. आणि म्हणून आपण पण म्हणालो पाहिजे ती मला पण सगळ्यात जास्त आवडते. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. तिसरी गोष्ट जी देव आमच्याकडे मागतो, तिसरी गोष्ट, वेळ झाली आहे, सुरू केलं तर मध्येच थांबावं लागेल ना. हरकत नाही. आज 2 गोष्टींवर चिंतन करू. आज 2 गोष्टींकडे ध्यान लावू कि देवानं माझ्याकडे काय मागितलं आहे. आज इन 2 बातों के ऊपर हम चिंतन करेंगे, मनन करेंगे, ध्यान करेंगे कि परमेश्वर मुझसे क्या मांगता है, परमेश्वर मुझसे क्या चाहता है. न अगरबत्ती, न मोमबत्ती, न बकरी, न भोकड़, न हार, न फूल. वो सब कहता है वो तो मैंने बनाए, वो तो मेरे हैं. लेकिन तू मेरा भय रख, मेरे आज्ञाओं का पालन कर. मैं यही चीज़ तुझसे मांगता हूँ. मुझे तेरी आत्मा और सच्चाई से की हुई भक्ति चाहिए. ये बात मैं तुझसे मांगता हूँ. हालेलुया. कोशिश करेंगे हम कि ज़्यादा से ज़्यादा प्रभु में ये बातें हम उसे दे. उसे क्या दे? मैं तो कहूँगा कि हम उसे ले. जितना जितना हम उसके नज़दीक जाएंगे उतना हम इन बातों में बढ़ते जाएंगे.
लेकिन अब समय ऐसा है कि हम परमेश्वर के नज़दीक नहीं बल्कि दूर होते जा रहे हैं। ये समय ही ऐसा है कि लोग प्रभु से दूर होते जा रहे हैं और उनके समझ में भी नहीं आ रहा है, समजत पण नाही, आपल्याला ते कळत पण नाही। आपल्याला वाटतं की सगळं व्यवस्थित चाललंय, सगळं चांगलं चाललंय, मी बरोबर आहे, मी व्यवस्थित, पण नाही। हे दिवस असे आहेत की भरपूर विश्वासणारे देवापासून दूर दूर हळूहळू चाललेले आहेत। आणि अशा वेळेला आम्ही देवाला काय देऊ शकतो आणि काय दिल्यामुळे आपण टिकून राहू शकतो, त्या या गोष्टी आहेत प्रियांनो। आज देवाला आमच्याकडून हवं असेल तर हे आज्ञा पालन, स्पष्ट वचन स्पष्ट म्हणतो, याशिवाय मी तुमच्याकडे काय मागतो? तुम्ही माझ्याकडे जे काही मागता मी सर्व तुम्हाला देतो, पण मी तुमच्याकडे काय मागतो? मला एवढं तरी द्या, एवढं तरी द्या। हालेलुया। क्या हम उसके सामने झुककर प्रार्थना कर सकते हैं? इस बात के क्या हम पश्चाताप कर सकते हैं? क्या हम उसको धन्यवाद दे सकते हैं?